श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये। तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आज आहे बुधवार 25 जून आणि आज ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे, म्हणजेच आज अमावस्या आहे। तर अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण की आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती, नकारात्मकता, नजरदोष, नजरबाधा, आपल्या मुलांना काही झालेले दोष असतील तर ते दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी दिवस म्हणजे अमावस्या। तर बघा, आपल्या वर्षांमध्ये 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा या येत असतात। प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या एक पौर्णिमा येते आणि प्रत्येक अमावस्येचं आणि पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। तर आजच्या दिवशी आपल्या मुलांना लागलेली नजर किंवा नजरबाधा यामुळं मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा लहान मुलं असतील तर किरकिर करत असतील, चिडचिड करत असतील आणि अगदीच लहान मुलं असेल तर ते सारखं रडत असेल, तर त्यासाठी आपल्याला आजचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आईनं आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे। अतिशय शुभ योग आहे, यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे। तर उपाय कसा करायचा, चला तर मग वेळ न वाया घालवता आपण अगोदर उपाय कसा करायचा याविषयीची माहिती पाहूया। तर हा जो उपाय आहे तर तो आपल्या आईनं मुलांसाठी संध्याकाळच्या वेळी करायचा आहे, म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे। तर बघा, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे, म्हणजे कणिक मळून त्यापासून एक दिवा बनवायचा। हा दिवा तुम्हाला 9 मुखी बनवायचा आहे। तुम्हाला जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे 2 दिवे बनवून घ्यायचे आहेत। यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी वात घालून घ्यायची आहे। तर बघा, तुम्ही जर 2 दिवे बनवले असतील 2 मुलांसाठी तर तुम्हाला यासाठी 18 वाती लागणार आहेत, म्हणजेच कापसाची दुहेरी वात करून या पद्धतीनं तुम्हाला 9 वाती एका दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि दुसऱ्या दिव्यामध्ये 9 वाती तुम्हाला घालून घ्यायच्या आहेत। वाती घालून घेतल्यानंतर दिव्या लावण्यासाठी जे तुम्ही तेल वापरता ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। आता बघा, दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मुलांना, म्हणजे तुम्हाला एक मुलगा असेल 2 मुले असतील तर तुम्हाला दोन्ही मुलांना पाटावरती बसवायचं आहे। त्यांचं तोंड दक्षिण दिशेला येईल या पद्धतीनं तुम्हाला बसवून घ्यायचं आहे। दक्षिण दिशेला तोंड करून मुलांना बसवल्यानंतर तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते आपल्या मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत। तुम्हाला 2 मुले असतील तर दोन्ही मुलांवरून हे 2 दिवे उतरवून घ्यायचे। अशा पद्धतीनं तुम्हाला हा साधा सोपा उपाय करायचा आहे। तर बघा, उतरवायचे कसे, ज्या पद्धतीनं आपण दृष्ट काढताना अगदी रागामध्ये दृष्ट काढतो त्या पद्धतीनं तुम्हाला हा दिवा उतरवून घ्यायचा आहे आणि घराबाहेर नेऊन तुम्हाला सुनसान जागेवरती ठेवायचा आहे किंवा एखाद्या सुनसान झाडाखाली, जिथे कोणी जात येत नसेल अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा टाकून द्यायचा आहे। यामुळे तुमच्या मुलांना लागलेली दृष्ट किंवा नजरबाधा असेल, नजरदोष असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होईल। तर आजचा सांगितलेला उपाय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ।